अहमदनगरच्या पुणतांबा इथे ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन सुरू केलंय। आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामस्थ आणि व्यावसायिकांकडून गाव बंद ठेवण्यात आलंय। पुणतांबा रेल्वे जंक्शनवर गाड्यांचा थांबा बंद झाल्याने हे आंदोलन केलं जात आहे। रेल्वे प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन केलंय। रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि पुणतांबा रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये अशा घोषणाबाजी करत हे सर्व ग्रामस्थ जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी रेल्वे स्थानकावर बसलेले आहेत। खरं रेल्वे रोको आंदोलनाची हाक ग्रामस्थांनी दिली होती। त्यानंतर पंचक्रोशीतली सगळे नागरिक जे आहेत, महिला असतील, पुरुष असतील, विद्यार्थी असतील, सर्वच जण या रेल रोकोमध्ये सहभागी झालेले आहेत। कोविडपूर्वी अनेक गाड्यांना थांबा होता, तो थांबा कोविड नंतर देखील बंद आहे आणि ते पूर्ववत गाड्या ज्या आहेत ते सुरू कराव्यात ही मागणी जी आहे ती ग्रामस्थांची आहे। या गावचं अर्थकारण त्यामुळे ठप्प झालेलं आहे। आज या बंदला व्यापाऱ्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिलेला आहे। आपल्यासोबत आंदोलक आहेत, काय मागण्या आहेत, काय तुम्ही आज रेल रोको आंदोलन करता का? गेली 15 वर्षापासून पुणतांब्यांनी ब्रिटिशांनी हे स्टेशन बांधलं होतं। सर्व गाड्या या ठिकाणी थांबत होत्या, पण या शासनाने कोविड पासून पुणतांब्याच्या सर्व गाड्या बंद केल्या। या पुणतांब्याच्या गाड्या या ठिकाणी थांबल्या पाहिजे आणि पुणतांबा पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि सर्व घटकांना याचा फायदा झाला पाहिजे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, पुणतांबा, अहमदनगर।